पैसा कमवा आणि पैसा स्वतःसाठी सेविंग ठेवा. तर नमस्कार मंडळी, मी सोनाली नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला. मस्त सकाळ झालेली, अंघोळ केली आणि थोडी पावडर लावायला घेतलेली. रोज रोज काय तसंच राहायचं म्हणून अंघोळ केलेले आपलं जरा आज पावडर लावून बघू दे. आणि लई दिवस व्हिडिओ आले नाही कारण की वायफाय पण कधी बंद होत होता, चालू होत होता आणि रेंज पण नाही आणि लाईट नव्हती. सारखी नुसती लाईट जाऊन यायची, काही येऊन यायचीच नाही, कधी कधी जायची. तर असंच झालेलं. मग छोटी टिकली लावली आणि पैसे ठेवायचे का माहिती आहे का? कारण की आपल्याकडे जेव्हा असतात ना तेव्हा आपल्याला त्याची किंमत नाही. त्या लक्ष्मीची कलत म्हणजे पैसा आपण कमवतो, पण कोणी जर आपल्याला बोलला का मला थोडी गरज आहे, मदत कर, तर आपण लगेच आपलं मन असं वाटतं जाऊ दे, चल देऊ दे, त्याची गरज भागू दे. पण असं नसतंय. त्याची गरज तर भागते, पण नंतर सगळी विसरतात, कोणी लक्षात नाही ठेवत. आणि असं करता करता आपली सगळी परिस्थिती बदलून जाते आणि आपल्या नंतर काही आपल्याकडं राहत नाही पश्चातापाशिवाय. म्हणून जे आहेत, काही असो, वेळ आपल्या बाजून असली ना तेव्हा सगळं आपल्याच बाजून असतो. पण जेव्हा वेळ बदलते, माणसं बदलतात आणि परिस्थिती बदलते, तेव्हा एवढा पश्चाताप होतो ना, आपण जे खरी वागलोय ना त्याचा विचित्र वाईट वाटतो जाम. आणि आता पाऊस पडलेला काल, म्हणजे थोडासाच ऊन होतं दुपारपर्यंत, पण कपडे काही सुकलं नव्हतं. मग मी स्टँडवर थोडे ठेवलेले आणि पोरं खेळतात ना रात्रीचे, पूर्ण सोफा असं बिघडून ठेवतात. मग सगळ्या गाद्या बिद्या काढून थोडं झटकून ठेवायला लागतो. काय पण खातात, शेव बिव ती सांडून ठेवतात त्याच्यातच. आणि रात्री मग मुंग्या बिंग्या होतात. रात्री ठेवते मी झटकून, पण तरी पण कधी कधी राहून जाते. काय काय लक्षात तरी ठेवणार नाही का आपण. मग आता सकाळी सकाळी नीट केला मस्त आणि केस धुतलेले. गुरुवार होता म्हणून गुरुवारी आणि रविवारी मी केस धुते. मग गुरुवार होता तर केस धुतलेले. आणि पाऊसच पडत नाही. ऊन जे 4-5 दिवस पाऊस लागलेला, नंतर थोडं असं ऊन पडलेलं, तिथून काही पाऊस पडलाच नाही. आता ऊनच पडलाय आणि कपडे सुकत नाही त्याच्यामुळं. म्हणजे कपडे सुकत होतं, पण काल थोडासा दमट झालेला वातावरण संध्याकाळी, मग तेव्हा कपडे राहिलेले वळे, मग ते टाकलेले स्टँडवर. एवढं सगळं बघता बघता आमचं नळ आलेलं. मग मोटर लावली आणि वरती टाकीत आमच्या काही नळाचं पाणी जात नाही वरती एवढ्या प्रेशरनी, मग त्याला मोटर लावायला लागते. मग मोटर लावली आणि टिपात पाईप टाकून ठेवला आणि मग मस्त गॅस पुसून बिसून घेतलेला. मग गॅसला पण जरा हळद कुंकू वाहिली. बिचारा एवढं चांगला चांगला पदार्थ आपल्याला खायला देतो, म्हणजे देवासारखंच आहे ना. मग त्याचे पण आभार मानले आणि मग पाया पडले. आणि थोड्या अगोदर मी चपातीचं पीठ काढून ठेवलेला, कारण की 1-1.5 तास भिजला ना का मग मस्त होतात चपात्या. आणि धूप लावून असं ठेवला खिडकीत. आणि फुलं नव्हते आणले आता. रुद्राचे पप्पा बरेच दिवस झाले फुलंच आणत नाही, विसरतात. फोन करायला लागतो येताना कामावरून, मग तेव्हा लक्षात राहते. आणि मग केस धुतलेले, मग पुसून घेतले, कारण की आता पावसाला चालू झाले ना, आतमध्ये केस वळेच राहतात आणि मग नुसती खास येते केसांना. मग पूर्ण सुकून घेतलेलं. आणि हा टॉवेल आम्ही डिमांडमधून घेतलेला आहे. केस जर याच्याने बांधून ठेवली ना 15-20 मिनटं पूर्ण सुकून जातात. काही वळ एक थोडं पण राहत नाही, फक्त नॉर्मल असे वळे राहतात, वाटतात आपल्याला केस धुतल्यासारखं. आणि केस अगोदर जाम भारी होते माझे, पण आता खराब झालेत, पाणी बिणी चांगलं नाही ना म्हणून. आणि मग केस वरती बांधले, तर सोडून तर काही काम होणार नाही, मग असे वरती बांधून ठेवले. आणि तुम्हाला दाखवते असा, कारण की हा काटा आहे ना, आम्ही उल्हासनगरला गेलेलो तेव्हा 150 रुपयाचा घेतलेला. 2 काटा आहेत, असा एक दुसरा वेगळा आहे आणि हा आहे. हा काटा लावला ना तर गजरा काही लावायची गरज नाही, एकदम भारी वाटते. केस बांधले असले, सोडून असले, पण मी सोडून ठेवतच नाही, मला सोडून केसच आवडत नाही, म्हणून मी बांधूनच ठेवते शक्यतो.
जाम भारी वाटतात, मस्त साडीवर ड्रेसवर कशावर पण भारी दिसतं. ड्रेस तर काय आम्ही घालत नाही, पण साडीवर मस्त दिसतो. तर मग चपात्यांचं पीठ काढून ठेवलेला, तो तेल लावून परत थोडा मळून घेतला आणि मग गोल गोल गोळ बनवून ठेवलं चपात्यांचं. आणि नळाकडं पण लक्ष ठेवायला लागतो, कारण की टाकी बिकी भरून जाईल त्याच्यासाठी. आणि मग इथे चपात्या बनवायला घेतल्या मी. सकाळी थोडी धावपळ जास्त असते. नळ पण येतात आमचं दिसाड, आणि आता 4-5 दिवस लाईट नसल्यामुळे नळ पण नव्हतं आलं. आणि व्हिडिओ बघतात पण कोणी सबस्क्राईबच नाही करत आपल्या चॅनलला. करा ना, लाईक करा, सबस्क्राईब करा. किती दिवस झाले. तर मस्त चपात्या लाटून घेतल्या. आणि रुद्र पण आता पहिले सकाळी शाळा होती, आता रुद्राची पण दुपारी झाले. 11च्या बसला जातो आणि 4च्या बसला येतो. त्याच्यामुळं उठणं काही जरा निवांतीतच असतो. तरी पण मी 6:30लाच उठते. आणि मस्त चपात्या बनवून झालेल्या माझ्या. चपात्या बनवायला लागलं का टाईम नाही लागत, पण मला लक्ष ठेवायला लागत होतं इकडं. टाकी बिकी भरून जाईल, नळच जातील असं बघत होते मी, म्हणून वेळ लागला थोडा. आणि थोडा वेळ अगोदर पीठ काढून ठेवल्यावर मग अजून भारी होतात चपात्या मस्त. आणि चपात्या झालेल्या तर मी मुगाची भाजी पण टाकलेली. चला मग भेटू नवीन व्हिडिओमध्ये.